नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020 व खरीप हंगाम 2021 मधील जो कोर्टातला पीक विमा होता आणि त्याची सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होती, त्याबाबत ज्या घडामोडी घडल्यात त्याबाबतची अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवला. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2020मध्ये 5 ते 6 लाख शेतकऱ्यांनी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता. परंतु त्यावेळेस विमा कंपनीने क्लेमची आट लावल्यामुळे फक्त 79,000 शेतकऱ्यांनी क्लेम केलेल्या शेतकऱ्यांनाच विमा मिळालेला होता. परंतु जो उर्वरित शेतकरी होते पीक विम्यापासून वंचित, त्या सर्व शेतकऱ्यांसाठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी व त्याचबरोबर लोकप्रतिनिधी याबाबत आवाज उठवत औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली व हा प्रकरण न्यायप्रविष्ट झालं. त्यानंतर कोर्टाचा निकाल आला व कोर्टाने स्पष्ट सांगितलं की हेक्टरी 18,000 सर्व शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करा. परंतु त्यावेळेस विमा कंपनीने या गोष्टीकडे हलगर्जीपणा केल्यामुळे व पीक विमा शेतकऱ्याला न दिल्यामुळे संपूर्ण शेतकरी नाराज झालेले होते. आणि टोटल खरीप हंगाम 2020मध्ये 605 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला होता आणि त्यामध्ये फक्त विमा कंपनीने 376 कोटी रुपयाचंच वाटप पूर्ण केलेलं होतं. उर्वरित जी रक्कम आपली राहिलेली होती 229 कोटी रुपये, यासाठी कोर्टामध्ये दावा दाखल करण्यात आलेला होता व त्या दाव्याबाबत 10 सप्टेंबर रोजी सुनावणी पूर्ण झालेली आहे. आणि ही सुनावणी पूर्ण होऊन आता हिअरिंग पूर्ण संपलेलं आहे व त्याबाबत निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो. कारण कोर्टाने स्पष्ट केलं होतं की दोन्ही बाजूंना हिअरिंग संपवून दोन्हीकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली होती व खरीप हंगाम 2020मधील जे प्रकरण आहे ते प्रकरण न्यायप्रविष्ट होतं आणि त्या न्यायप्रविष्ट प्रकरणाला दोन्ही बाजूकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेलं आहे व 10 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची हिअरिंग संपलेली आहे, युक्तिवाद संपलेला आहे. त्यामुळं कोणत्याही क्षणी कोर्टाचा निकाल येऊ शकतो. आज येऊ शकतो, उद्या येऊ शकतो आणि कोणत्याही क्षणी कोर्ट निर्णय आपला देऊ शकतं. आणि त्या जर निर्णय आपला शेतकऱ्याच्या बाजूने जर लागला तर खरीप हंगाम 2020मध्ये 229 कोटी रुपये अजूनही शेतकऱ्याला मिळू शकतात. आता नियमाप्रमाणे ही हिअरिंग संपली जरी असली तर हे प्रकरणाचा निकाल 10 सप्टेंबर रोजी लागलेला नाही. परंतु ही केस तिथं आता सध्या थांबलेली आहे. आता फक्त कोर्टाचा निर्णय येणं बाकी आहे. आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की कोर्टाचा निर्णय कोणचा येईल. तर या अगोदर जितके निर्णय कोर्टाचे आलेत ते संपूर्ण निर्णय हे शेतकऱ्याच्या बाजूने आलेत. त्यामुळं 99.99% ह्या खरीप 2020मधलेही पीक विम्याचा निर्णय शेतकऱ्याच्याच बाजूने येईल आणि तो बाजूने आला तर 229 कोटी रुपये खरीप हंगाम 2020मधील शेतकऱ्यांना अजून मिळू शकतात. विषय झाला 2020च्या पीक विम्याचा. आता विषय 2021चा. 2021च्याही प्रकरणात 50% पीक विमा कंपनीनं त्यावेळेस वाटप केलेला होता व आणखीन 50% पीक विमा वाटपासाठी दावा दाखल करण्यात आलेला होता आणि त्याही प्रकरणाची हिअरिंग आणि युक्तिवाद संपलेला असून त्याही प्रकरणामध्ये कोर्टाने दोन्ही पार्टींना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते व त्याही प्रकरणात दोन्ही पार्टीकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेले आहेत आणि तोही निकाल या निकालाबरोबरच येणार आहे. त्यामुळे हा 2021चा निकाल असो व 2020चा निकाल असो, दोन्हीही निकाल एकत्रित येणार असून लवकरच याबाबत कधीही कोर्ट आपला निर्णय जाहीर करू शकतं. हा निर्णय जाहीर करताच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही 605 कोटी रुपये येणं अपेक्षित आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा निर्णय कोर्ट ज्यावेळेस जाहीर करेल तात्काळ 605 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हायला सुरुवात होईल. आणि ही दोन्ही प्रकरणं जरी न्यायप्रविष्ट असले तरी याबाबतचे सर्व निर्णय व सर्व अधिकार कोर्टाला जरी असले तरी या अगोदरचे सर्व निर्णय व निकाल पूर्ण शेतकऱ्याच्या बाजूने लागलेले आहेत आणि हाही निकाल जास्तीत जास्त प्रमाणे शेतकऱ्याच्या बाजूने लागणार आहे. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2020 व खरीप हंगाम 2021मधून टोटल 605 कोटी रुपये मिळणार आहेत.
आणि ह्या 605 कोटी रुपयाचं जर नियोजन केलं तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही हेक्टरी 10 ते 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा मिळू शकतो. कारण खूप दिवसापासून गेल्या 5 वर्षापासून 2020चा पीक विमा असो व 4 वर्षापासून 2021चा पीक विमा असो, यासाठी कोर्टात लढा चालू होता. अखेर तो लढा संपलेला आहे आणि दोन्ही प्रकरणाची हेअरिंग आणि युक्तिवाद संपुष्टात आलेला आहे. आता फक्त प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश कोर्टाने दिल्यामुळे दोन्ही पार्टीकडून प्रतिज्ञापत्र देण्यात आलेले आहेत. फक्त आता कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे. तो निर्णय कधीही कोणत्याही क्षणी येऊ शकतो व निर्णय येताच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 10 ते 12 हजार रुपये पीक विमा अजून मिळू शकतो. अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा निकाल लागावा व धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडावेत. कारण त्यावेळेस जे नुकसान झालेलं होतं पिकांचं महाभयानक होतं. 2020 असो 2021 असो व अतिवृष्टीने शेतकरी हयाळ घेऊन गेला होता. परंतु जी मिळालेली रक्कम होती ती पूर्णपणे तोकडी होती व या रकमेच्या प्रतीक्षेसाठीच सर्वांच्या अपेक्षा होत्या. आणि अखेर ह्याबाबतचा निकाल संपलेला असून हिअरिंग संपलेले, सुनावणी संपलेली आहे. आता फक्त प्रतीक्षा येते कोर्टाच्या निर्णयाची. खूप शेतकरी कमेंट करत होते की याबाबत काय निर्णय झाला. तर याबाबत अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवला आणि आजची अपडेट अशी मिळालेली आहे की 605 कोटी रुपये खरीप हंगाम 2020 व खरीप हंगाम 2021च्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर धाराशिव जिल्ह्याच्या पडणार आहेत. त्यामुळं दोन्ही प्रकरणं आता संपलेले आहेत. दोन्ही प्रकरणाची सुनावणी संपलेली आहे. आता फक्त कोर्ट कोणत्याही क्षणी निर्णय देईल. निर्णय देताच सर्व विमा कंपनीचे पैसे बजाज अलायन्स कंपनीकडून शेतकऱ्यांना वितरणास सुरुवात होऊ शकतात. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व नवनवीन व्हिडिओसाठी व चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.